नमस्कार मित्रांनो, अँडीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत चिकन लेड बिर्याणी. सो इथे बघा आमचे अद्वय आणि श्रीधर आहेत, जे ऑलरेडी आपण राईस कुकिंगला ठेवलेला आहे. राईस आपण पहिल्यांदा शिजवून घेत आहोत. बिर्याणीचा राईस आहे. सो मस्त असा छान राईस झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. विभा पण मस्त खेळण्याचा आनंद घेत आहे. हा आमचा अद्वय. विभा मस्त शांत बसलेली आहे. आमच्या घराच्या शेजारी बसलेले आहोत. श्रीधर तमानपत्र घेऊन बसलेला आहे, दाखवत आहे. मस्त विभा पण आमची शांत फिरत आहे इथे. ही आमची देवयानी, जिने खूप मेहनत करून कांदा चिरून घेतलेला आहे. आता आपण पातेल्यामध्ये खडा मसाला आणि तमानपत्र टाकून ते फ्राय करत आहे. त्याच्यानंतर आपण चिकन बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा लसूण मसाला आहे, आले लसूण पेस्ट ती टाकलेली आहे. ती खरपूस शिजवायची आपण, जेणेकरून त्याचा सुगंध पण येईल आणि त्याचा ना बिर्याणीला खूप लेड बिर्याणी असल्यामुळे त्याला छान असा वास येतो आहे. आपण नंतर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे की जिथे कांदा हा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. हे जे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर टॅमॅटो टाकतो आहे आपण. तुम्ही बघू शकताय, कांदा आपण छान असा फ्राय करून घेत आहोत. बाहेर चुलीवरच करत आहोत. दही टाकलेलं आहे बघा. दही आणि मसाला याचं मिश्रण केलेलं आहे आपण. याच्यामध्ये चिकन सुहाना मसाला टाकलेला आहे. 4 पॅकेट टाकलेले आहे. आपल्याला 2 किलोची बिर्याणी बनवायची. सो थोडी चटणी टाकत आहोत आपण, का तर आपल्याला लाल असा रंग यायचा आहे त्याला, तेलामध्ये तो छान दिसतो. असं मस्तपैकी हे मिश्रण आहे ना, ते फ्राय करून घेतो आहे आपण. हे इम्पॉर्टंट आहे की मिश्रण जे आहे याच्यानंतरच त्या बिर्याणीला स्वाद छान येतो. हा आपण चुलीवर करतो आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळाच फील असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण चुलीवर केलेला आहे. शेणी आणि याचा वापर करून आपण आहे ना, खूप पद्धतीनं छान पद्धतीने करत आहोत. इथं आपण चिकन टाकलेलं आहे. चिकन आपल्याकडे 1.5 किलो आहे आणि तांदूळ हा 2 किलो आहे. सो साधारण ती 3-3.5 किलोची बिर्याणी होते. तर चिकन असं मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आपण. आणि आत्ता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट जी स्टेज आहे ना, ती लेयरची बिर्याणी आहे. लेयर आपण कसे करतो आहे बघा. पहिल्यांदा एक भांडं घेतलेलं आहे, पातेलं, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप सोडलेलं आहे खाली आणि त्याच्यानंतर थोडासा राईस टाकलेला आहे त्यामध्ये. आता काय करायचं आहे आपल्याला, जो राईस आहे ना त्याच्यावरती चिकनचे पीस बघा आपण टाकतो आहे. चिकनचे थोडे थोडे पीस प्लस त्याचा मसाला. हे कोल्हापुरी पद्धतीनं आपण करतो आहे. सो अशा पद्धतीनं आपण लेड बनवून ती बिर्याणी अशी बनलेली आहे. आणि मस्तपैकी आपण फॅमिलीसोबत असा एक जेवणाचा आनंद घेतो आहे बघा. आमची मुलंसुद्धा खूप छान पद्धतीने खात आहेत. हा अद्वय, स्वागता, देवयानी, वैशाली वहिनी, इथं मी आहे, आमची मिसेस आहे. सो अशा पद्धतीने आम्ही घरगुती पार्टी केलेली आहे चिकन बिर्याणी.